गुन्हे शाखा युनिट 1 ने फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगून ट्रककडून जबरदस्तीने लूटमार करणाऱ्या 3 आरोपींना जेरबंद केलंय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक 11 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास येवला टोल नाका येथे 4 अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगून 2 सुपारीने भरलेले ट्रक हे जबरीने नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीतील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, पैसे, गाड्याच्या चाव्या, गाड्याचे कागदपत्रे जबरीने काढून घेतली। त्याबाबत फिर्यादी मणिशंकर ब्रिज मोहन मिश्रा यांनी सदर 4 अनोळखी इसमांविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप व पोलीस अंमलदार राम बडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉइंट येथून अंबडलिंक रोडकडे पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट पथकाने गरवारे पॉइंट येथे सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेतलाय। त्यांच्या ताब्यातील VDI स्विफ्ट कार क्रमांक MH15 CD 7774 कारसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावं चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वर्ष 37, मयूर अशोक दिवटे वर्ष 32 अशी सांगितले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची VDI स्विफ्ट कार, मोबाईल फोन, गाड्यांची चाव्या, गाड्यांचे कागदपत्र, ड्रायव्हर लायसन व मालाच्या पावत्या असा एकूण 4,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सोनवणे हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याबाबत पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपिताचा शोध घेण्याकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये व टीम यांचे पथक तयार करून सदर पथकाने टिळकवाडी सिग्नल भागातून इसमनामे विन अशोक सोनवणे वर्ष 35 यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।